पीएमपीने 57 लाख रुपयाची थकबाकी भरावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पीएमपी कार्यालयासमोर बँडबाजा वाजवून आंदोलन करण्यात आले। पुणे महानगर परिवहन महामंडळाने 57 लाख रुपयांची करापोटीची थकबाकी महापालिकेकडे जमा करावी यासाठी बँडबाजा वाजवून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले। मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी मिळकत कर विभागाकडून थकबाकीदारांच्या घरासमोर बँडबाजा वाजवला जात आहे। पीएमपी कडेही महापालिकेची तब्बल 57,429 रुपये करापोटीची थकबाकी आहे। ती देण्यास पीएमपी प्रशासन टाळाटाळ करीत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन 2006 मध्ये पीएमपीएमएल ही कंपनी स्थापन केली। त्यावेळी मुख्य सभेत एक ठराव झाला होता। त्या ठरावाद्वारे पीएमपीच्या मालमत्तांवर अन्य मालमत्तांप्रमाणे कर आकारावा असा निर्णय घेण्यात आला होता। करापोटीची ही रक्कम भरावीच लागते असे पत्रही कर संकलन विभागाने काढले होते। मात्र अद्याप ही थकबाकी जमा झालेली नाही। त्यामुळे बँडबाजा वाजवून आंदोलन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी दिली। यावेळी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक RN जोशी यांना निवेदनही देण्यात आले। यावेळी मनसेचे प्रकाश ढोरे, नगरसेवक बाबू वागसकर, राहुल तुपेरे, रुपाली पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पीएमपीवर सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे। संचालक मंडळावरही राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आहेत। त्यामुळे ही थकबाकी वसूल झालीच पाहिजे। पक्षाने दिलेल्या निवेदनाचे योग्य स्पष्टीकरण मिळाले नाही तर महापालिका आयुक्त आणि महापौरांच्या निवासस्थानीही याच प्रकारची निदर्शने करण्यात येतील असा इशारा देत दंडाच्या रकमेसह ही थकबाकी वसूल करण्याची मागणी केली। 2006 साली ज्यावेळेस पीएमपीएमएलची स्थापना झाली त्यावेळेस जनरल बॉडीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये एक ठराव झालेला आहे। त्या ठरावानुसार पीएमपीएमएलच्या प्रत्येक प्रॉपर्टीला इतरांप्रमाणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कर लावण्यात यावा असा त्या ठरावात मुद्दा आहे। आणि तेव्हापासून 2006 पासून आजपर्यंत पीएमपीएमएलला टॅक्स लावला गेला आहे तो 57,429 रुपये। तर त्याच्यामध्ये अजूनही 1 रुपयासुद्धा पीएमपीएमएलकडनं भरला गेला नाही। वास्तविक पाहता पीएमपीएमएलवरती जे काही लोक आहेत, संचालक म्हणून असतील किंवा अध्यक्ष म्हणून असतील, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आहे। महापौर, पुण्याचे महापौर, पिंपरी चिंचवडचे महापौर, तिकडची स्टँडिंग कमिटी, इकडची स्टँडिंग कमिटी, असं सगळे राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये पीएमपीएमएल आहे। म्हणूनच हा टॅक्स इतके दिवस लपवला जातो आहे। जर सर्वसामान्य पुणेकरांच्या दारामध्ये जाऊन बँड वाजवला जातो तर यांच्या दारामध्ये आज म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँड वाजवला आहे। जर लवकरात लवकर हा टॅक्स भरला नाही किंवा महापौरांनी याच्यावरती खुलासा केला नाही तर माननीय महापौर आणि आयुक्त यांच्या दारामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाऊन बँड वाजवणार। आम्ही आता जॉईंट आहेत दारुरकर साहेब, आता इथं CMD आले नाहीत किंवा आता आष्टेकर साहेब रजेवरती आहेत। त्यामुळे आज आम्ही त्यांचा चार्ज, प्रभारी चार्ज त्यांचा दारुरकर साहेबांकडे आहे। तर त्यांना आम्ही हे निवेदन आता दिलेलं आहे। तरी त्वरित एक तर तुम्ही याचा खुलासा करावा अथवा आयुक्तांनी याचा खुलासा करावा किंवा हा टॅक्स तुम्ही घेणार आहे की नाही। तर सगळ्या स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायची जी काही पद्धत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज हे आंदोलन या ठिकाणी केलं।